कशा आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपण आले अंचलेश्वर मंदिरामध्ये चंद्रपूरला. चला तर मध्ये जाऊया. पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे खूप एन्शंट मंदिर आहे. चला आपण एंट्री करूया. दगडी यानं बांधलेलं आहे पूर्ण चारी बाजूला. तर आजूबाजूचा तुम्हाला पूर्ण परिसर आणि व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न. चारही बाजूला पूर्ण भीतीमध्ये मंदिर बसलेलं आहे. काही पर्यटक पण इथे आले, जशी देखभाल करायला हवी तशी काही इथे दिसत नाही. दुरुस्त्या वगैरे साऱ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या पण त्या पण दिसत नाही. मी तुम्हाला व्ह्यू मोठा करून दाखवतो. हां, तिकडे वर तर लॉक दिसत आहे. चला पाहूया. आज संडे आहे पण त्याच्यामुळे लॉक आहे काय ते माहित नाही. कदाचित तेच कारण असेल. बाजूलाच नदी आहे आणि नदीच्या काठी हे मंदिर. मंदिराचा बाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. खूप जुनं मंदिर वाटतं. याची देखभाल तेवढी आता दिसत नाही पण आज सुद्धा ह्या भिंती अभेद्य आहेत. त्या काळची कशी सिच्युएशन असेल. आजूबाजूला सारं जंगल आणि ह्या साऱ्या गोष्टी तिला का ते मला माहीत नाही पण हे इथे तिथे खूप ठिकाणी इथे पण दिसेल. इकडे पोरं आता क्रिकेट खेळत आहे. खूप मोठं ग्राउंड आहे. कदाचित दरबार वगैरे भरत राहत असावं. ते आता अजीर्ण झालंय. घुमट अशा तऱ्हेने बढ्यापैकी पूर्ण कन्स्ट्रक्शन. इथे काही असं दिसत नाही पण ती मूर्ती वगैरे पण बऱ्यापैकी आहे. घुमट आहेत आणि मध्ये वरती पोकळ विहीर पाहूया. जुन्या कारची विहीर तर या टाईपची आहे. पूर्ण तडका गेला या विहिरीच्या. पण विहिरीच्या वर आहोत. चला खालचा भाग दाखवतो. ही विहीर आता पण पाणी आहे. 20-30 फूट असेल आणि त्यावेळेसचा कसा नजारा असेल तिथे. पण तिकडे जाऊया. तिकडे एक्सप्लोर करूया काय आहे ते आणि चढूया. चला सासरी तुला अगदी नदी लागून आहे पण नदीचं पाणी व्यवस्थित वाटत आणि त्या किल्ल्याचा बी वासा मिळतो एखाद्या ठिकाणी. चारी बाजूनं परकोट आणि हा वेढलेला अंचलेश्वर मंदिर आणि लोक सर्व पोरं इकडे खेळत आहेत. बंद व्हायचा टाइम झाला. निघूया आता. 5च्या आधी यायचा कारण ते बंद होऊन जातं मंदिर. आपण व्यवस्थित जर पाणी ओव्हरफ्लो झालं तर इथून जाण्यासाठी काढत आहे आता.